खरेदी, दुधाला भाव, शेतकऱ्याला न्याय। आमचं म्हणणं आहे की कापूस उत्पादकांनी मागच्या वर्षी भाव मिळाला नाही म्हणून घरात कापूस ठेवला, किडे लागले, रोग लागले, शेतकरी अक्षरशः मेटाकुटीला गेला, अत्यंत वैफल्य म्हणजे तो ग्रस्त झाला आणि अशा परिस्थितीत ते अनुदान त्यांनी अजून दिलं नाही, 1.5 वर्ष झालं घोषणा केली आणि आता मात्र अटी शर्ती लावताय। आम्हाला आमचा न्याय पाहिजे, आम्ही भीक मागत नाही, आम्ही काही बळजबरी लढून मागत नाही, आम्ही उपकार करा म्हणत नाही, आमचा हक्क आहे, आमच्या घटनेचा कायदा तरतूद आहे, निकषात आम्ही बसतो आहे। त्या जळगाव जिल्ह्याचा दूध उत्पादकांना न्याय मिळाला नाही म्हणजे जोपर्यंत आमच्या शेतकऱ्यांच्या खात्यात इफेक्ट जात नाही तोपर्यंत आंदोलन आम्ही सोडणार नाही। केळी उत्पादक शेतकऱ्यांनी विमा काढला, त्या केळी उत्पादकांची थट्टा लावली, थट्टा जागा नाही, ज्वारीला जागा नाही, इथं पैसे लागत आहे, खताला पैसे नाही, बियाण्याला पैसे नाही, आम्हाला मोदीचे पैसे याला काय ऍडव्हान्स देता तुम्ही, आम्हाला ऍडव्हान्स देऊन द्या, नका बोलू तुम्ही, ऐकत सगळे। दुधाला ₹30 प्रति लिटर भाव व ₹5 प्रति लिटरचा फरक तात्काळ सर्व शेतकऱ्यांना देण्यात यावा। यामध्ये जळगाव जिल्ह्यात मागील कालावधीत जळगाव जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघामार्फत सादर न झालेले प्रस्तावना देखील ₹5 प्रति लिटरचे अनुदान मंजूर करावे। जळगाव जिल्ह्यातील 6,688 केळी उत्पादक शेतकऱ्यांचा केळी पीक विमा नुकसान भरपाई शासनाने नामंजूर केलेले असून याबाबत शासन निर्णयाप्रमाणे अंतिम अधिकार असलेल्या माननीय जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली पीक विमा बोलताना व्यक्त केला आहे। यावेळी आंदोलनात महाविकास आघाडीचे जिल्ह्यातील सर्वपक्षीय नेते उपस्थित होते। ज्वारी खरेदी, दुधाला भाव, शेतकऱ्याला न्याय। साप्ताहिक बसव भूमिकासह BBN 24 न्यूजसाठी संपादक विजय गवळी, चाळीसगाव।